नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या सगळ्यांचं शेतकरी अपडेट या चॅनलवर स्वागत आहे। सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्याची 2 वेगळ्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत। यातल्या पहिल्या यादीमध्ये ते शेतकरी आहेत जे 5ही नियमानुसार बसतात त्यांना कागदपत्रे देण्याची गरज नाही, पण दुसऱ्या यादीमध्ये असणारे शेतकरी ज्यांची संख्या सर्वाधिक आहे आणि ज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातून लाखो शेतकरी आहेत ज्यांनी जर ही 5 कागदपत्रे दिली नाहीत तर त्यांची नावं नमो शेतकरी योजनेतून कायमचे बाद होणार आहे। ही गोष्ट लक्षात घेऊनच सरकारने आता स्पष्ट सांगितलेले आहे की येणाऱ्या फक्त 2 ते 3 दिवसामध्ये 5 कागदपत्रे जमा करायला हवीत। मग कोणते आहेत ते नवे 5 नियम, कोणते 5 कागदपत्रे कोणत्या शेतकऱ्यांना जमा करायची आहेत ही माहिती जाणून घेतल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका। व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। नमो शेतकरीच्या हप्त्याबाबत एक मोठा गैरव्यवहार सरकारच्या लक्षात आला आहे। अतिशय जे गरजेचे शेतकरी आहेत त्यांची शेती प्रचंड प्रमाणात आहे, म्हणजे जे शेतकरी धनाढ्य आहे त्यांची शेती प्रचंड प्रमाणामध्ये आहे, मोठमोठ्या गाड्या घेऊन फिरतात, मोठे लग्न करतात, तरी देखील ते नमो शेतकरी आणि पीएम किसानचे हप्ते घेत असतात। तर काही घरांमध्ये असं आढळून आलेलं आहे की एकाच घरात 2-2 किंवा 3-3 सदस्य सगळेच एका योजनेचा लाभ घेत आहेत। सरकारच्या नियमानुसार एका योजनेचे लाभ एका घरात एकाच व्यक्तीने घ्यायचा आहे, पण सरकारच्या लक्षात आलेले आहे जे शेतकरी आहेत तोही घेतो, त्याची पत्नीही घेते आणि त्याचा मुलगाही लाभ घेत आहे। त्याच वेळेस सरकारची दुसरी गोष्ट लक्षात आली, ज्या घरामध्ये पीएम किसानचा लाभ दिला जातो त्या घरामध्ये पुरुष शेतकरी नमो शेतकरीचा लाभ घेतो, त्या घरातील महिला लाडकी बहीण योजनेचे पैसे घेते, तर दुसरं कोणी असेल तर निराधार योजनेचे पैसे घेतात। घरकुल आलेले आहे, इतर सबसिडी आली आहे। अशा प्रकारे एकाच घरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पैसे सरकारकडून जात आहेत। त्यामुळे सरकारने खरा गरजू शेतकरी ओळखण्यासाठी हे 5 नियम लागू केले आहेत आणि खरी पात्रता सिद्ध करण्यासाठी 5 कागदपत्रांची मागणी सरकारने केली आहे। मग ती 5 कागदपत्रे कोणती ती तुम्हाला मी 8 दिवसामध्ये जमा करायला सरकारने सांगितलेली आहे। लक्षात घ्या, जर 8वा हप्ता पाहिजे असेल तर सरकारने स्पष्ट सांगितलेलं आहे की कारण तारीख जाहीर झाली आहे, येणाऱ्या काळामध्ये निवडणूक आहेत, मतदान होणार आहे आणि त्यासाठी शेतकऱ्याला खुश करण्यासाठी सरकारने हा नमोचा हप्ता जारी करण्यात आलेला आहे। पण त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 5 नियमानुसार 5 कागदपत्रे सादर करणे गरजेचे ठरलेले आहे। मग ही 5 कागदपत्रे तुम्हाला कुठून काढायची, कोणत्या बँकेत लाभ येणार, सगळं सविस्तरपणे सांगतो। सगळ्यात आधी आपण बँकेची यादी पाहूया। पूर्वी नमो शेतकरी योजनेचे जे हप्ते होते किंवा पीएम किसानचे जे हप्ते यायचे ते जवळपास सर्व बँकांमध्ये सुरळीत जमा व्हायचे। बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये खाते होते, काहींच्या छोट्या नागरी बँकांमध्ये तर काहींच्या राष्ट्रीयकृत किंवा खाजगी बँकांमध्ये। पण आता एक मोठी तांत्रिक अडचण निर्माण झालेली आहे। सरकारचे जवळपास 8 ते 10 बँकेची नावे या योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीतून आता वगळली आहे। याचे मुख्य कारण म्हणजे या बँकाचे सर्व्हर नेहमी डाऊन असते, डीबीटी मार्फत त्यांच्या खात्यामध्ये पैसे यायला अडचण जाते। त्यामुळे आता तुमच्या बँकेमध्ये जरी वर्षानुवर्ष खाते असेल तरी केवळ त्या बँक खात्यामुळे तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरू शकता आणि तुम्हाला लाभ कायमस्वरूपी बंद होऊ शकतो। तर शेतकरी बांधवांनो, सहकारी बँकांचे केवायसी अपडेट नाही किंवा त्यांच्याकडे आधार सीडिंगची सक्षम व्यवस्था नाही, अशा बँकांमध्ये आता पैसे येणार नाही। जर तुमची बँक या यादीमध्ये असेल तर तुम्हाला त्वरित राष्ट्रीयकृत बँकेमध्ये म्हणजेच बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र यांसारख्या बँकांमध्ये नवीन खाते उघडावी लागणार आहे। ते आधारशी लिंक करावे लागणार आहे। यासाठी तुमच्याकडे आता केवळ काही दिवसांचाच वेळ उरलेला आहे। जर बँक वेळेत बदलली नाही तर पोर्टलवर पेमेंट फेल्ड असा मेसेज येईल आणि पुढचा 8वा हप्ता तुमच्या हातातून जाणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण आता मी 5 कागदपत्रांची यादी तुम्हाला सांगणार आहे, ती अतिशय महत्त्वाची आहे। यासाठी प्रशासनाने शेतकऱ्यांना फक्त 8 दिवसांचा कालावधी दिलेला आहे। जे शेतकरी या 8 दिवसांमध्ये ही सर्व कागदपत्रे ऑनलाईन पोर्टलवर किंवा आपल्या जवळच्या कृषी कार्यालयामध्ये जमा करतील, फक्त त्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपयांचा 8वा हप्ता जाणार आहे। अन्यथा तुमची पात्रता असूनही केवळ कागद भरल्यामुळे तुम्हाला अडचण येऊ शकते। शेतकरी बांधवा,
आता शेतकरी बांधवांनो, इथे तुम्ही लक्ष द्या, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. बँक खातं व्यवस्थित करा आणि तुम्ही खरोखर पात्र असाल तरच लाभाची अपेक्षा करा. आता त्यासाठी पहिला नियम लक्षपूर्वक जाणून घ्या. पहिला नियम काय आहे? नमूद शेतकरीच्या 8व्या हप्त्यासाठी हा नियम असा आहे की जो महाराष्ट्रातील जवळपास सर्व शेतकऱ्यांशी संबंधित आहे आणि याच नियमामुळे बहुतांश शेतकऱ्यांची एक मोठी अडचण झाली आहे. सरकारने ही कागदपत्रे काढण्यासाठी गेल्या 6 महिन्यांपासून मोहीम राबवली होती, परंतु बऱ्याच शेतकऱ्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही आणि ती काढली नाहीत. आता मात्र प्रत्येक शेतकऱ्याला हे कागदपत्र काढणे अनिवार्य झाले आहे. सरकारने PM किसानच्या हप्त्याची वेळही याची पूर्व कल्पना दिली होती आणि नमूद शेतकरी योजनेचा वेळही सांगितला होता, पण शेतकऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. आता या दुर्लक्षामुळे तुमची अडचण होणार आहे आणि तुमचा हप्ता कायमचा बंद होणार आहे. या 5 कागदपत्रांपैकी हे पहिले कागदपत्र इतके महत्त्वाचे आहे की यामुळे 99% शेतकऱ्यांचा प्रश्न निर्माण होणार आहे. कारण आकडेवारीनुसार फक्त 5 ते 10 लाख शेतकऱ्यांनीच याची पूर्तता आतापर्यंत केलेली आहे. तर मित्रांनो, इथं बघा, ही खरोखर तुमच्यासाठी धक्कादायक बातमी असू शकते की ज्या शेतकऱ्यांनी हे कार्ड काढले नसेल त्यांनी 8वा हप्ता दिला जाणार नाही. हे कार्ड म्हणजे फार्मर ID कार्ड केवळ एक कागद नसून ती तुमची डिजिटल शेतकरी ओळख आहे. जर तुम्ही फक्त अर्ज करून बसले असाल, फक्त कार्ड अजून तुमच्या हातात आले नसेल किंवा त्या कार्डची युनिक नंबर तुम्हाला मिळाला नसेल, तर नमूद शेतकरी योजनेचा 8वा हप्ता येणाऱ्या 8 ते 10 दिवसामध्ये तुम्हाला लवकरात लवकर महाDBT वर जाऊन हा फार्मर ID अर्ज करणे आता अत्यंत गरजेचे झाले आहे. या फार्मर ID कार्डनुसार तुमच्या शेतीचा संपूर्ण कच्चा चिट्टा उपलब्ध असतो. तुमची जमीन किती आहे, तुमचा गट नंबर काय आहे आणि तुम्ही कोणते पिके घेतात हे सर्व डिटेल या पोर्टलवर तुम्हाला दिसेल. तर मित्रांनो, दुसरे कागदपत्र आहे उत्पन्नाचा दाखला. जर तुम्ही हे कार्ड दिले नाही किंवा याची नोंदणी पोर्टलवर केली नाही तर नमूद शेतकरी योजनेचे 2000 रुपये तर बंद होतीलच, पण भविष्यामध्ये तुम्हाला पीक विमा मिळणार नाही. खात्यावरील आणि उपकरणांवरील कोणतीही सबसिडी तुम्हाला खात्यामध्ये जमा होणार नाही. हे झाले पहिले आणि अत्यंत गांभीर्य कागदपत्रे. आता वळूया दुसऱ्या कागदपत्राकडे, जे त्याहूनही महत्वाचे आहे. पूर्वी 5 एकर शेतीची अट होती, पण आता मात्र सरकारने उत्पन्न गटावर लक्ष केंद्रित केलेले आहे. सध्याच्या काळामध्ये बागायती क्षेत्रातील शेतकऱ्याचे उत्पन्न प्रचंड वाढलेले आहे. जर तुमची शेती बागायती एरियामध्ये असेल तर एकाच वर्षाला 2.5 ते 3 लाखाच्या वर उत्पन्न आरामात निघून जाते. सरकारने अशा शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्याचे संकेत दिलेले आहे. तर शेतकरी बांधवांनो, तिसरे कागदपत्र हे प्रत्येक शेतकऱ्यांसाठी बंधनकारक आहे, ते म्हणजे रेशन कार्ड. आता तुम्ही म्हणत असाल, रेशन कार्ड तर आमच्याकडे आधीच आहे, मग नवीन काय? तर महत्वाची गोष्ट अशी आहे की रेशन कार्डची eKYC बऱ्याचशा शेतकऱ्यांनी अजूनही केलेली नाही. रेशन कार्डवर तुमच्या कुटुंबातील किती सदस्याची नावे आहेत आणि त्यातील किती जण शेती योजनेचा लाभ घेतात हे तपासण्यासाठी सरकारने रेशन कार्ड लिंक केले आहे. ते तुम्हाला काढणे अनिवार्य ठरणार आहे. पॅन कार्ड, चौथे जे कागदपत्र आहे ते आहे पॅन कार्ड. पूर्वी शेतकऱ्यांसाठी पॅन कार्डला इतके महत्त्व नव्हते. आता मात्र पॅन कार्ड हे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या अंतर्गत येणारे कागदपत्र असल्याने ते अनिवार्य करण्यात आलेले आहे. पॅन कार्डच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यावर किती पैसे येतात, किती व्यवहार होतात आणि तुम्ही टॅक्स भरता का, या सर्व गोष्टी सरकारला एका क्लिकवर समजतात. म्हणून ते काढणे तुमच्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. 5वे आणि शेवटचे कागदपत्र म्हणजे तुमच्या बँक खात्याचे पासबुक. हे पासबुक कोणत्या खात्याचे असावे, तर ज्या खात्यावर तुम्हाला यापूर्वीचे PM किसानचे किंवा नमूद शेतकरीचे पैसे मिळाले आहेत त्या खात्याचे पासबुक तुम्हाला लागणार आहे. या पासबुकवर तुमचे नाव, वडिलांचे नाव, आडनाव हे तुमच्या 712 आणि 8A उतार्यावरील नावाशी तंतोतंत जुळले पाहिजे. जर नावामध्ये थोडी जरी स्पेलिंग चूक असेल किंवा आधारावरील नाव वेगळे असेल तर तुम्हाला सुधारणा करण्यासाठी पासबुक सादर करावे लागणार आहे. तर अशी ही 5 कागदपत्र आणि नियम 8व्या हप्त्यासाठी असणार आहे. शेतकरी मित्रांनो, ही प्रक्रिया वेळखाऊ वाटत असली तरी तुमची पात्रता सिद्ध करण्यासाठी ते आवश्यक आहे. तर शेतकरी बांधवांनो, ही 5 कागदपत्रे तुम्हाला तुमच्याजवळ असणे खूपच गरजेचं आहे, नाहीतर तुम्हाला 2000 रुपये मिळणार नाही. तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून महत्त्वाचे अपडेट तुम्हाला टाइम टू टाइम मिळत राहतील.
जय हिंद, जय महाराष्ट्र.